नमस्कार मंडळी, कशा आहात? मी सुवंदन पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये, एका नवीन डीलमध्ये, एका नवीन प्रॉपर्टीसोबत. तर आज आपण आलेलो आहोत सावंतवाडी येथे. सावंतवाडी रेल्वे स्टेशनपासून फक्त 1 किलोमीटरच्या अंतरावर डांबर रोड टच 14.5 एकरचे लँड पार्सल आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. रिसेल प्रॉपर्टी आहे, 4 सातबारे आहेत, सिंगल ओनर प्रॉपर्टी, गव्हर्नमेंट डिमार्केशन झालं आहे. पूर्ण लँड पार्सलला सिमेंट पोल आणि चेन लिंकची फेन्सिंग केलेली आहे. जो डांबर रोडवरून फ्रंटेज आहे, जो सावंतवाडी वेंगुर्ला रोड आहे, स्टेट हायवे, ह्याचा जो फ्रंटेज आहे आपल्याला तो 600 ते 700 मीटरचा फ्रंटेज आपल्याला मिळतो या प्रॉपर्टीला. त्याच्यामुळे जर तुमचे काही कन्सेप्ट असतील, रेझॉर्ट थीम, रेसिडेन्शियल थीम, NA प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट्स, त्याचबरोबर बिल्डिंग प्लॅन्स वगैरे, तर ही प्रॉपर्टी तुमच्यासाठी परफेक्ट आहे. तसेच जर तुम्हाला फक्त इन्व्हेस्टमेंट करून ठेवायचं आहे, तुम्हाला जर लँड बँकिंग करायचे तरी तुम्ही इथे इन्व्हेस्ट करू शकता, कारण येणारे भविष्यातले रेट्स हे खूप हायर साईडला जाणार आहेत. तुम्हाला माहीतच आहे की भरपूर आता प्रपोज्ड हायवेज येत आहेत, नवीन नवीन प्लॅन्स येत आहेत. आता मुंबई ते मालवण रोरो फेरी येते, चालू होते. त्याचबरोबर रोरो ट्रेन सर्व्हिस चालू झालेली आहे. तसेच नागपूर गोवा हा ग्रीन कॉरिडॉर येतो आहे आपल्याकडे. त्याचप्रकारे जो नॅशनल हायवे 66 आहे आपला जुना मुंबई गोवा हायवे, ह्याचं बऱ्यापैकी अपग्रेड होतं आहे, हा फास्ट होतो आहे. त्याचप्रकारे कोकण कोस्टल हायवे पण येतो आहे. तर ह्याच्यामुळे भविष्यातलं ॲप्रिसिएशन हे खूप हायर साईडला जाणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जर आता इन्व्हेस्टमेंट करायची, एक बऱ्यापैकी मोठी इन्व्हेस्टमेंट करायची आहे, तर ही डील नक्कीच तुमच्यासाठी असेल. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मी तुम्हाला रोड फ्रंटेज, बाकी लँड पार्सल कसं आहे, किती चढ किती उतार आहे, हे सगळं डिटेलमध्ये समजवणार आहे. तर चला सुरुवात करूया ही प्रॉपर्टी एक्सप्लोर करायला. तर मंडळी, हा जो हायवे आहे हा आहे राष्ट्रीय महामार्ग, स्टेट हायवे. आणि ह्या स्टेट हायवेला टच आपली ही प्रॉपर्टी आहे, जे 14.5 एकरचं लँड पार्सल आहे. पूर्ण 14.5 एकरला आपण सिमेंट पोल आणि चेन लिंकची फेन्सिंग केलेली आहे. इलेक्ट्रिसिटी पोल वगैरे तुम्ही बघू शकता. आणि अशाच प्रकारे हा जो फ्रंटेज आहे हा फूडपर्यंत गेला आहे. डांबर रोडचा फ्रंटेज आपल्या प्रॉपर्टीला आहे बघा. हा जो रोड गेला हा गेला वेंगुर्ल्याकडे, वेंगुर्ला बीच. आणि इथे जो हा कंटिन्यू झाला हा गेला सावंतवाडी रेल्वे स्टेशनकडे. इथे पुढे फक्त 1 किलोमीटरच्या अंतरावर आपल्याला आहे सावंतवाडी रेल्वे स्टेशन. आणि ह्या साईडला आहे आपल्याला वेंगुर्ला बीच. तर मी तुम्हाला आता हा एंड पण दाखवतो प्रॉपर्टीचा, हा कुठपर्यंत आहे तो. आणि सिमेंट पोल चेन लिंकची फेन्सिंग तुम्ही पाहू शकता. तर मंडळी, आपण आता आपल्या प्रॉपर्टीचा जो इकडचा एंड आहे तिथपर्यंत आलेलो आहोत. समोर जर तुम्ही बघितलं तर आंब्याच्या बागा वगैरे डेव्हलप केल्यात, फार्म्स आहेत मोठे मोठे कलमाचे. आणि इथपर्यंत हा फ्रंट आला. हा रस्ता गेला वेंगुर्ल्याकडे, हा बघा इथपर्यंत हा फ्रंट आला आहे. आणि तुम्ही पाहू शकता सिमेंट पोल आणि चेन लिंकची फेन्सिंग ही पूर्ण प्रॉपर्टीला केलेली आहे. गव्हर्नमेंट डिमार्केशन झालेलं आहे प्रॉपर्टीचं, क्लिअर टायटल आहे, त्याच्यामुळे व्यवहार तुम्हाला करताना एकदम सुरळीतपणे करता येईल. पूर्ण प्रॉपर्टीला चेन लिंक फेन्सिंग केले वरपर्यंत. आपण वरच्या दिशेला पण जाऊया, मी तुम्हाला वरची दिशा पण दाखवतो. आणि हा रस्ता गेला आहे सावंतवाडी रेल्वे स्टेशनकडे. सावंतवाडी रेल्वे स्टेशन इथून मोजून 1 किलोमीटरच्या अंतरावर आहे. काहीच वर्किंग नाही, तुम्हाला ऑलमोस्ट स्टेबल आहे पूर्ण प्रॉपर्टी. त्याच्यामुळे तुम्ही इथे रेझॉर्ट थीम, हॉटेल्स मोठे मोठे 3 स्टार 5 स्टार, ॲग्रिकल्चर प्लॉटिंग, फार्म हाऊस प्लॅन्स, NA प्लॉटिंग वगैरे, ह्या सगळ्या डेव्हलपमेंट स्कीम्स तुम्ही इथे इझिली करू शकता. हे बघा, ह्याच्यामध्ये रानटी काजू वगैरे अशी झाडं आहेत, बाकी सगळी जंगली झाडं आहेत. स्पेसिफिक लागवड वगैरे अशी काही केलेली नाही आहे. बघा अशा प्रकारची प्रॉपर्टी आहे. तर आता आपण जाऊया प्रॉपर्टीच्या वरच्या दिशेला. तर मंडळी, हा बघा, हा समोर स्टेट हायवे आहे जो आता मी तुम्हाला फ्रंटेज दाखवला. आणि हा जो रस्ता आहे मधून गेला आहे, हा जातो पुढे एका गावाकडे. हा रस्ता पण आपल्या लँड पार्सलमधूनच गेलेला आहे. त्याचबरोबर ही समोर जी फेन्सिंग तुम्हाला दिसते, सिमेंट पोल आणि चेन लिंकची फेन्सिंग, तर ह्या साईडला पण एक पोर्शन आहे आपला प्रॉपर्टीचा, तो फूडपर्यंत गेला आहे वरतीपर्यंत. इथून पण तुम्हाला बऱ्यापैकी प्रॉपर्टी आहे ह्या साईडला. इथे तुम्ही काही वेगळ्या थीम डेव्हलप करू शकता. आणि अशा प्रकारे इथून पण प्रॉपर्टी ही कंटिन्यू झाली वरपर्यंत. तर इथून बघा ही अशी प्रॉपर्टी आहे, अशा प्रकारचं लँड पार्सल आहे पूर्णपणे. जे रानटी काजू वगैरे आहे ते बऱ्या प्रमाणात आहेत. तिकडे विहीर पण आहे, ती पण आपण पाहूया थोड्या वेळामध्ये. हे बघा, लँड पार्सल छान आहे, याला तुम्ही डेव्हलप करू शकता. जी माती आहे, सॉईल आहे, ही उत्तम आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही प्लांटेशन पण करू शकता.
त्याचबरोबर इथे छोटंसं कन्स्ट्रक्शन केलं आहे. इलेक्ट्रिसिटीचे पोल आपल्या लँड पार्सलमधून गेलेले आहेत. बघा, जर तुम्ही माती बघितलात तर उत्तम प्रकारची माती आहे ही. आणि हे बघा, हे एक असं छोटंसं कन्स्ट्रक्शन पण आपण केलेलं आहे ह्याच्यामध्ये. आता ते थोडं वरती मोडकळीस आलं, पण तुम्हाला वॉल वगैरे व्यवस्थित मिळणार आहेत. इथे भातशेतीचे प्लॉट पण आहेत आपल्या प्रॉपर्टीमध्ये. तुम्हाला जवळपास 20 गुंठ्याचे भातशेतीचे प्लॉट ह्या प्रॉपर्टीमध्ये मिळणार आहेत लँड पार्सलमध्ये. आणि तुम्ही पाहू शकता सरफेस बघा, एकदम वर्केबल सरफेस आहे. तुम्हाला इकडे जास्त कन्स्ट्रक्शन कॉस्ट किंवा डेव्हलपमेंट कॉस्ट येणार नाही आहे, कारण हे जे लँड पार्सल आहे हे ऑलमोस्ट सपाट आहे पूर्ण ग्राउंड. आणि हे बघा, हे सुंदर असे भातशेतीचे प्लॉट तुम्हाला आता इथे पाहायला मिळतील. पूर्ण स्टेप वाईज असे भातशेतीचे प्लॉट्स आहेत बघा. सावंतवाडी रेल्वे स्टेशनपासून जवळ असून पण तुम्हाला एक निसर्गाची वाईब आहे, इथे शांतता आहे, तुम्हाला झाडं बऱ्यापैकी आहेत, इलेक्ट्रिसिटी कनेक्शन ह्याच्यातून गेलेलं आहे. त्यामुळे प्रॉपर्टी उत्तमच आहे. तुम्ही भरपूर काही प्रोजेक्ट तुमच्या इथे करू शकता, किंवा जर तुम्हाला फक्त ही जागा घेऊन ठेवायची आहे, ॲग्रिकल्चर प्लॉट हवा आहे, तरी पण तुम्ही इथे इन्व्हेस्टमेंट करू शकता. 3 स्टार रिसॉर्ट 5 स्टार रिसॉर्टसाठी ही प्रॉपर्टी उत्तम आहे. तर मंडळी, आता आपण मेन रोडपासून जो स्टेट हायवे आहे सावंतवाडी वेंगुर्ला, तिथून आपण जवळपास 400 ते 500 मीटर आतमध्ये आलेलो आहोत. म्हणजे आतल्या साईडला इथपर्यंत फ्रंटेज आहे, म्हणजे इथपर्यंत आपली प्रॉपर्टी आहे. इथपर्यंत सिमेंट पोल वगैरे चेन लिंकची फेन्सिंग केलेली आहे. तुम्हाला दाखवतो मी. हे बघा, हा जो इकडचा हिस्सा होता जो मी तुम्हाला खालून दाखवला, त्याचे सिमेंट पोल आणि फेन्सिंग ही पूर्ण केलेली आहे. पूर्ण प्रॉपर्टी व्यवस्थित डिमार्केशन केलं, त्याच्यामुळे तुम्हाला प्रॉपर्टी कशी कुठपर्यंत आहे ह्याचा अंदाज येईल. म्हणजे हे कन्फर्म होईल तुम्हाला की एवढी प्रॉपर्टी आहे, तुम्ही कोणती प्रॉपर्टी, किती क्षेत्रफळ विकत घेत आहे, आणि ते कशाप्रकारे कुठून फिरलं आहे आणि कशाप्रकारे फेन्सिंग गेले, हे सगळं तुम्हाला इथून लक्षात येईल. आणि ही जी झाडी दिसते ना, ही जाळी इथून अशी खाली आपली फेन्सिंग गेलेली आहे त्या साईडपर्यंत. थोडं प्रॉपर्टीमध्ये इथे खाली जाऊया, मी तुम्हाला दाखवतो की वरच्या बाजूला पण लँड पार्सल कसं आहे ते. हे बघा, अशा प्रकारे पूर्ण लँड पार्सल आहे. तुम्हाला जास्त वर्किंग नाही आहे इथे, एकदम व्यवस्थित आहे जागा. काजूची वगैरे झाडं तुम्हाला बघायला मिळतील, जांभूळ वगैरे तुम्हाला ह्याच्यामध्ये बघायला मिळतील. हे बघा, हे काजूची झाड. अशा प्रकारे पूर्ण प्रॉपर्टी आहे. जर तुम्ही नोटीस केलं तर कातळ बिलकुल नाही आहे, पूर्ण जागा वर्केबल आहे. बाकी जंगली झाडं पण भरपूर आहेत. तर अशा प्रकारे ही पूर्ण प्रॉपर्टी आहे पुढपर्यंत. आणि आता आपण जाऊया विहिरीकडे. तिथे पुढे जे काजूचं झाड दिसते तिथे विहीर आहे, आणि समोरच हायवे दिसतोय, गाड्या जात आहेत बघा. तर बघा मंडळी, अशा प्रकारे आपल्या प्रॉपर्टीमध्ये विहीर पण आहे, आणि हिला 12 महिने पाणी असतं. त्यामुळे तुम्हाला इथे पाण्याची ही सोय पूर्णपणे केलेली आहे. हे बघा, त्याचप्रकारे इथे एक पंप हाऊस पण बांधलेला. इलेक्ट्रिसिटी कनेक्शन घेतलं नाही, मीटर कनेक्शन घेतलेलं नाही आहे, पण तुम्हाला इलेक्ट्रिसिटी पोल पाहता येतील पूर्ण प्रॉपर्टीमध्ये, किंवा प्रॉपर्टीच्या बाजूला पूर्ण इलेक्ट्रिसिटीचे पोल्स आहेत. खालच्या बाजूला जर तुम्ही नोटीस केलात तर खाली भातशेतीचे प्लॉट आहेत. जवळपास 20 गुंठ्याचे भातशेतीचे प्लॉट आहेत आपल्या या लँड पार्सलमध्ये. मंडळी, आता डिस्कस करूया डिस्टन्सबद्दल. इकडून तुम्हाला सावंतवाडी रेल्वे स्टेशन हे फक्त 1 किलोमीटरचं अंतर आहे. तुम्हाला इथून सावंतवाडी बस स्टँड म्हणजे सावंतवाडी मार्केट, मेन मार्केट, हे फक्त 8 किलोमीटरच्या अंतरावर आहे. तुम्हाला इथून मोपा एअरपोर्ट हा फक्त 35 ते 40 किलोमीटर अंतर आहे. चिपी एअरपोर्ट, चिपी विमानतळ जे सिंधुदुर्गमध्येच आहे, ते फक्त आपल्याला इथून 41 किलोमीटरच्या अंतरावर आहे. तुम्हाला इकडून गोव्याची बॉर्डर ही पण 40 किलोमीटरच्या अंतरावर आहे. तुम्हाला इथून कोल्हापूर हे जवळपास 150 किलोमीटर आहे. तुम्हाला इथून रत्नागिरी ही 173 किलोमीटर अंतर आहे. तुम्हाला पुणे 385 किलोमीटर अंतर आहे, आणि तुम्हाला इथून मुंबई ही 483 किलोमीटरच्या अंतरावर आहे. इथले सावंतवाडीचे जे टुरिस्ट अट्रॅक्शन्स आहेत त्यांची मी तुम्हाला नावं सांगतो. ते आहेत सावंतवाडी पॅलेस, त्याच्यानंतर मोती तलाव. मोती तलाव पण खूप सुंदर आहे, रात्रीच्या वेळी खूप सुंदर दृश्य असतात तिथली. त्याच्यानंतर इथून जवळ आहे भरतगड किल्ला. सिंधुदुर्ग फोर्ट तुम्हाला इथून जवळ आहे.
तुम्हाला इथून वेंगुर्ला बीच जवळ आहे, तुम्हाला इथून मालवण बीच जवळ आहे, तारकर्ली बीच तुम्ही इथून ॲक्सेस करू शकता. तसेच तुम्हाला इथून शिरोडा बीच हा फक्त 18 किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि फेमस अरवलीचं वेतोबांचं मंदिर हे फक्त 16 किलोमीटरच्या अंतरावर आहे. मला इथून पावसाळ्याच्या वेळी जर काही सुंदर दृश्य अनुभव करायचे असतील तर आहे आंबोली घाट आणि आंबोलीचा फेमस वॉटरफॉल, तो पण तुम्ही इथून एन्जॉय करू शकता. तर मंडळी, अशा प्रकारची एक सुंदर प्रॉपर्टी, सुंदर लोकेशन आणि ही डील आम्ही डायरेक्ट ओनरकडून तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. त्याच्यामुळे मध्ये कोणतेही मीडिएटर्स वगैरे नाही आहेत. ही डील डायरेक्ट ओनर तुमची असणार आहे. आमच्याकडे डायरेक्ट क्लायंट आहेत ज्यांची ही प्रॉपर्टी आहे. 4 सातबारे आहेत. सातबाऱ्यावर सिंगल नावं आहेत, म्हणजे 2च नावं आहेत सातबाऱ्यावर. फॅमिलीची नावं आहेत. त्याचप्रकारे ही वर्ग 1ची प्रॉपर्टी आहे. गव्हर्नमेंट डिमार्केशन झालं आहे. तुम्हाला इथे पाणी आहे, विहीर आहे, पाण्यासाठी 12 महिने पाणी आहे. तुम्हाला इलेक्ट्रिसिटी कनेक्शन घेऊ शकता तुम्ही. इलेक्ट्रिसिटीचे पोल आलेले आहेत. त्याचबरोबर प्लांटेशनसाठी सॉईल उपयुक्त आहे तुम्हाला इथे. पूर्ण प्रॉपर्टीला सिमेंट पोल आणि चेनलिंगची फेन्सिंग केलेली आहे. त्यामुळे तुम्हाला माहीत पडेल की ही प्रॉपर्टी केवढी आहे आणि कशी फिरले ती. भातशेतीचे प्लॉट्स पण आहेत. जवळपास 20 गुंठा तुम्हाला ह्याच्यामध्ये भातशेती पण मिळणार आहे. त्यामुळे एक उत्तम प्रॉपर्टी, उत्तम डील. जर तुमचे काही मोठे मोठे प्रोजेक्ट असतील रेसिडेन्शियलला घेऊन किंवा कमर्शियलाइजला घेऊन किंवा 3 स्टार 5 स्टार हॉटेल्स, लॉजिंग, रेसिडेन्शियल प्रॉपर्टी, तर ही जागा तुमच्यासाठी उत्तम आहे. आणि जर तुम्हाला लँड बँकिंग करायचे, आता इन्व्हेस्ट करून ठेवायचे, जरी पण तुम्ही करू शकता. जे आमचे NRI क्लायंट्स आहेत त्यांच्यासाठी पण ही एक उत्तम अपॉर्च्युनिटी आहे. ही आत्ताची इन्व्हेस्टमेंट तुम्हाला येत्या 4 ते 5 वर्षामध्ये बऱ्यापैकी रिटर्न्स देणार आहे. एवढी गॅरंटी आम्ही तुम्हाला नक्कीच देऊ शकतो. क्लिअर टायटल असल्यामुळे तुमचा व्यवहार इथे सुरळीतपणे पार पडेल आणि जी फायनल मीटिंग असेल ती डायरेक्ट तुमची मालकांबरोबर होईल. साईट व्हिजिट करायची असेल तर 2 दिवस अगोदर दिलेल्या नंबरवर आम्हाला संपर्क करा. आम्ही तुमची साईट व्हिजिट इथे अरेंज करून देऊ. तुम्ही स्वतः या, हे लोकेशन तपासा, त्यानंतर आजूबाजूचा परिसर तुम्ही चेक करा आणि जर तुम्हाला ही प्रॉपर्टी आवडली, लोकेशन आवडलं, तर तुमची जी फायनल मीटिंग असेल ही डायरेक्ट ओनरबरोबरच असणार आहे. त्यामुळे पूर्णपणे ट्रान्सपरन्सी राहील ह्या व्यवहारामध्ये. तुम्हाला कन्सल्टन्सी, बॅकअप वगैरे सगळ्या गोष्टी आपण इथे तुम्हाला अवेलेबल करून देऊ शकतो. तर आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, ही प्रॉपर्टी आवडली असेल. तर आता मी घेतो तुमचा निरोप. भेटूया कोणत्या तरी पुढच्या व्हिडिओमध्ये, कोणत्या नवीन डीलमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. नमस्कार.